माय माऊली नमस्कार. त्रिवेणी ओवी जागर सण वार उत्सव या उपक्रमात आज आपण घालील लोटांगण या प्रार्थनेचे रहस्य बघूया. तुम्हा सगळ्यांना परिचित घालीन लोटांगण वंदीन चरण. चला तर बघूया अभिवाचनातून. कोणत्याही देवाच्या आरतीनंतर एका सुरात व धावत्या चालीत ही प्रार्थना म्हटली जाते. अतिशय श्रवणीय आहे बरं का. नाद मधुर आहे, खूपच लोकप्रिय, प्रत्येकाला लहानापासून तर मोठ्यापर्यंत प्रत्येकांना परिचित, सर्वत्र म्हटली जाते. भक्त त्यात तल्लीन पण होतात. आपण या प्रार्थनेमधील वैशिष्ट्य पाहूया व त्याचा अर्थ समजून घेऊ. प्रार्थना 4 कडव्यांची आहे. 5वे कडवा हा मंत्र आहे. प्रार्थनेतील 4ही कडव्यांचे रचयिता मात्र वेगवेगळे. ही 4ही कडवे वेगवेगळ्या कालखंडात लिहिली गेली. पहिले कडवे मराठीत असून उरलेली कडवी संस्कृत भाषेत. बऱ्याच जणांना असे वाटते की गणपतीची प्रार्थना आहे, पण हे सर्व देवांच्या आरतीनंतर म्हटले जाते. यातील एकही कडवे गणपतीला उद्देशून नाही. वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या कालखंडातील कडवी एकत्र करून ही प्रार्थना बनवली. आपण आता प्रत्येक कडव्याचा अर्थ पाहूया. घालीन लोटांगण वंदीन चरण, डोळ्याने पाहिन रूप तुझे, प्रेमे अलिंगन आनंदी पूजन, भावे ओवाळीन मने नामा. वरील कडवे संत नामदेवांच्या 13व्या शतकात लिहिले गेले. सुंदर रचना आहे. विठ्ठलाला उद्देशून संत नामदेव म्हणतात, तुला मी लोटांगण घालीन, तुझ्या चरणांना वंदन करीन, माझ्या डोळ्याने तुझे रूप पाहीन, एवढे नव्हे तर तुला मी प्रेमाने अलिंगन देईन, अत्यंत मनभावे तुला मी ओवाळेन. असे कोण बोलतंय? नामदेव म्हणतायत. 2. त्वमेव माता च पिता त्वमेव, त्वमेव बंधुश्च सखा त्वमेव, त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव, त्वमेव सर्व मम देव देव. हे कडवे आद्य शंकराचार्यांनी गुरुस्तोत्रात म्हटले आहे. ते संस्कृतमध्ये आहे. 8व्या शतकात लिहिले गेले. आता याचा आपण अर्थ बघूया. तूच माझी माता, तूच माझे पिता, तूच बंधू, तूच मित्र, तूच ज्ञान, तूच धन, सर्व माझे सर्वस्व, सर्व माझे सर्वस्व तुम्हीच आहात. 3. कायेन वाचा मनसेंद्रिय वा बुद्ध्या आत्मा वा प्रकृती स्वभावात करोमि यज्ञं सकल परस्मै नारायणापि समर्पयामि. हे कडवे श्रीमद भागवत पुराणातील आहे. ते व्यासांनी लिहिले. आता आपण त्याचा अर्थ बघूया. श्रीकृष्णाला उद्देशून, हे नारायणा, माझी काया, माझे बोलणे, माझे मन, माझे इंद्रिय, माझी बुद्धी, माझा स्वभाव, माझी प्रकृती यांनी जे काही कर्म मी करीत आहे ते सर्व मी तुला समर्पित करीत आहे. 4था श्लोक. अच्युतं केशवं राम नारायण कृष्ण दामोदरं वासुदेवं हरि श्रीधर माधवं गोपिका वल्लभं जानकी नायकं रामचंद्र भजे. वरील कडवे शंकराचार्यांच्या अच्युता कष्ट मधील होय. 8व्या शतकातील आहे. याचा अर्थ तर बघूया. मी भजतो त्या अच्युताला, त्या केशवाला, त्या रामनारायणाला, त्या श्रीधराला, त्या माधवाला, त्या गोपिका वल्लभाला, त्या श्रीकृष्णाला मी भजतो. जानकी नायक श्रीरामाला मी भजतो. आता 5वा मंत्र कुठला? तुम्हा सगळ्यांना येतोय. हरे राम 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 हरे हरे, हरे कृष्ण हरे कृष्ण हरे हरे. हा 16 अक्षरी मंत्र कली संतर्म या उपनिषदातील होय. कलियुगाचा धर्म आहे हरिसंकीर्तन, हरिनाम संकीर्तन. याशिवाय कलियुगात कोणताच उपाय नाही. हा मंत्र श्रीरामकृष्णाला समर्पित आहे. अशी ही वेगवेगळ्या कवींची वेगवेगळ्या भाषेचे मिश्रण असलेली प्रार्थना अत्यंत श्रवणीय आहे. प्रत्येक पूजेच्या वेळेस आरती झाल्यानंतर सगळेजण म्हणतात. तिचे नाद माधुर्य, चाल अलौकिक, रचना कोणाची असो, गाताना मात्र भक्त तल्लीन होतात. त्याचा भाव देवापर्यंत पोचतो. बोला गणपती बाप्पा मोरया, बाप्पा बाप्पा मोरया. घालीन लोटांगण वंदीन चरण. आपण प्रार्थनेचा अर्थ बघितला, श्लोक बघितले, अर्थ समजून घेता.
आता आपण म्हणताना खरोखर आपण खूप उत्साही आनंदाने परत परत प्रार्थना म्हणू शकू. बोला गणपती बाप्पा मोरया.